हॅलो अँड वेलकम टू पूनम्स व्लॉग. तर आज आम्ही आलेले आशूच्या गावाला. आशू म्हणजे जिचा हळदी कुकाचा बाजार, साखरपुड्याचे जे मी व्हिडिओ शेअर केलेले, तर तिच्या घरी आलेले आज आम्ही. तर पाथर्डीला राहते ती. हळदीचे ब्लॉग काय एवढे छान नाही बनले, कारण आम्ही हळदीला जमलं नाही आम्हाला यायला, लांब होतं म्हणून. आणि नाशिकमध्ये रस्त्याचे कामं पण चालू आहे, त्याच्यामुळे आम्हाला यायला पण जमत नाही. तर आज तिचं लग्नाचा दिवस आहे. तर इथं समाज मंदिर आहे त्यांच्या गावामध्ये, तर तिथंच तिचं लग्न ठेवलेलं होतं. पण छान मोकळ्या हवेमध्ये, मोकळ्या वातावरणात ते लग्न ठेवलं होतं. तर यायला आम्हाला थोडासा वेळच झाला होता, तर अर्धा व्हिडिओ काही मला घेता आला नाही. सकाळचा मांडव डाळाचा भरपूर काही छान छान विधी झाल्या, पण मग मला जेवढं कवर करता येईल तेवढं मी केलं. तर आता तिची मोठी बहीण आणि तिचे दाजी चाललेले देवक घेऊन. जे महाराष्ट्राची परंपरा असते त्याच्यानुसार देवक घेऊन जावंच लागतं. आपल्या घरचे देव आहे तिथं, गावातल्या देवांचं दर्शन घडवावं लागतं, त्यांना तळी भरावं लागते तिथं. तर मग ते भेटवायला घेऊन चाललेले तिचे मोठे दाजी आणि ताई. त्यांच्या पाथर्डी गावामध्ये छान मंदिर आहे, देवीचं आहे, मारुतीचं आहे. खूप छान मंदिर आहे तिथं. भजन कीर्तन होतात संध्याकाळच्या वेळेस. तर गावातल्याच मंदिरामध्ये ते देव भेटवण्यासाठी घेऊन चाललेले. तर देवाकाचं ते त्यांचं झाल्यानंतर मग आम्ही परत मांडवात आलो. तर ही आहे नवरीची आजी, हा मामा आहे, हे मावशी आणि काका. हिचं मागच्या वर्षी लग्न झालेलं आहे. हिचे व्हिडिओ मी शेअर केलेले आपल्या यूट्यूब चॅनलवर. ही आजी आहे, ही नवरीची आई आहे, नऊवारी घातलेली आहे. आणि ही नवरीची मामी आहे, ही नवरीची बहीण होती घागरा घातलेली. आता नवरदेव निर्वायचा टाइम झालेला आहे. भरपूर जल्लोष केला त्यांनी पण, तिकडल्या लोकांनी नवरदेवाचा. फार छान पद्धतीने नवरदेव नाचवला, पण खूप एन्जॉय केला तसं म्हटलं तर. तो व्हिडिओ मी तुमच्या बरोबर शेअर करूच म्हटले. चला.
तर लग्न लागल्याच लहान पोरी टपलेल्याच होत्या बुट्ट चोरण्यासाठी, पण कोणाच्याच हाती आले नाही ते बुट्ट. नवरदेवाच्याच कलावरांनी ते बुट्ट लपून घेतले त्यांच्याकडंच. तर फार हसत होते सगळेजण आणि मज्जाही खूप आली. तर मंगलाष्टका झाल्यानंतर कन्यादानाची वेळ आली होती. तर मग नवरीचा मामा कन्यादानाचे म्हणजे प्रिपरेशन केलेलं होतं ब्राह्मणाने. तर मामा कन्यादान करत होते. तर पूजा विधी काय कराव्या लागतं वाटतं मामाला. तर मामा बसले होते तिथे. मामा मामी दोघं पण मिळून पूजा करते. तर फार छान व्हिडिओ झालेला आहे आजचा वेडिंगचा तिचा. तर तुम्ही पूर्ण ब्लॉग बघा. आपल्या चॅनलला भरभरून प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा चॅनलला. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय नक्की कळवा. आणि पुढे खूप छान ब्लॉग आहे, बिदाईचा पण ब्लॉग येईल आपला. तर पूर्ण ब्लॉग बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.